महायुतीच्या संदर्भामध्ये आज काल पण झाली, आज पण झाली, त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली. मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल. पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे. अधिकृत घोषणा आहे, ही अधिकृतच समजली तरी चालतंय. जागा वाटपाच्याच फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये स्वाभाविक आहे, इलेक्टिव्ह मेरिट ज्याच्यामध्ये असेल, सिटिंग नगरसेवक कुठे कुठे असणारे, इलेक्टिव्ह मेरिट कोणाकोणामध्ये असणारे, आमच्याकडेही चांगले कॅन्डिडेट कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये, हा सगळा जो चर्चेचा विषय आहे तो गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील यांच्यासमोर आम्ही मांडणार. सुरुवातीला प्राथमिक चर्चा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे, परंतु अजून काही गोष्टींची चर्चा जी राहिलेली आहे ती चर्चा ही गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊंसोबत केली जाईल. आमचा तर 75 जागांचा प्रस्ताव होता खरा, परंतु आमच्याकडे असलेले नगरसेवक, आमच्याकडे असलेले कॅन्डिडेट हे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये कोण कोण आहे याच्यावरती समोरच्यांकडे मित्र पक्षांमध्ये असलेले जे कॅन्डिडेट आहेत याची तुलना केल्यानंतर मग त्याच्यावरती खऱ्या अर्थाने निर्णय होत असतो. तसा आम्हाला 75च्या 75 जागा भाजप शिवसेनेने सोडल्या पाहिजे असा आमचा आग्रह होता. पण दादा, काल आपल्याला बोलताना झालं तो 25 जागांचं कॅन्डिडेट आमच्याकडे 20 ते 25 जागा कॅन्डिडेट जे ते चांगले आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. पण दुसरा क्रायटेरियामध्ये त्याच्यामध्ये येतो की आपल्याकडे त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले कॅन्डिडेट जे आहेत ते त्या ठिकाणी नगरसेवक होते, आहेत किंवा मागे काही पदाधिकारी होते. या सगळ्या गोष्टी चर्चेअंती निश्चित होत असतात. आम्हाला जेवढे चर्चा करण्याचे अधिकार यांना आम्हाला जे दिलेले होते तेवढी चर्चा झालेली आहे. आता गिरीश भाऊ, गुलाब भाऊ ज्या वेळेला बसतील त्यावेळेला अंतिम चर्चा होईल. घोडं माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती कुठे कुठे काय काय पोहोचवली जाते तिथे खरं घोडं आणलेलं आहे. युतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपा, राजू मामा, आदरणीय देवकर आप्पा, अनिल दादा, जिल्ह्याचे आमचे महानगराचे अध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी आणि आम्ही सगळ्यांनी संजयजी पवार याच्यावर एक चर्चा अंती युती करायची हा जवळजवळ हा निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे. जागा वाटपाच्या संदर्भात उद्या किंवा परवापर्यंत बसून त्याची अधिकृत देखील अजून वेगळी घोषणा केली जाईल. पण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनीही सोबत जळगाव महापालिकेची निवडणुकीत सोबत राहून निवडणूक लढवावी हा निर्णय इथं आज झालेला आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला अधिकृत घोषणा म्हणजे महायुतीची. आता जर राजू मामा आहेत, अनिल दादा आहेत, आप्पा आहेत, महानगराचे अध्यक्ष आहेत, अभिषेक दादा आहे, संजय पवार तिकडे चालले गेले. गुलाब जागा वाटपाचं कोणत्या जागा घ्यायच्या त्याच्यावर फक्त बाकी आहे. गुलाब भाऊ फोनवर बोलले, गिरीश भाऊ बोलले, ही अधिकृत घोषणाच आहे. महायुती भक्कम आहे, खूप शंका आहे. जागा वाटपावरून मतभेद आम्ही एकदम भक्कम आहोत. तुम्ही काही आमचे मतभेद करू नका. आमचं बरोबर चाललंय, तुम्ही चालू द्या. कारण भाजप शिवसेना सत्य भाऊ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना या ठिकाणी बैठकीत जेव्हा आपली बैठक झाली होती त्यावेळी असं ठरलं होतं की 50 आणि 25 म्हणजे भाजप 50 आणि शिवसेना शिंदेगड जे असेल ते 25 म्हणजे त्यांची विद्यमान 7 नगरसेवकांची तिकीट त्यांना कापावी लागत होती. आता राष्ट्रवादी सोबत येते, मग जागेचा फॉर्म्युला तुमचा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मोगम कसा ठरलाय? नाही, मोगमने नेते मंडळी त्यात कुणी काय कॉम्प्रोमाइज करायची, कुठल्या जागा कमी करायच्या याच्यावर बसून सगळे मिळून एक सविस्तर ज्याला म्हणतो की बैठकी अंती, तडजोडी अंती तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. आणि ज्यावेळेस एकत्र यायचं असलं त्यावेळेस काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करून सोबत जावं लागेल ही भूमिका सगळ्यांनी घ्यायचं ठरलंय. राष्ट्रवादीची आपल्याकडून मंडळी केली जात होती, जिल्हाध्यक्षांची पण बोलणं होत होतं, काल अनिल दादाशी चर्चा झाली, आज अंतिम बैठक पार पडलेली आहे. राष्ट्रवादी तयार झाले का महायुती? पहिल्याच दिवशी ही युती संपली असती. अनिल दादा त्यावेळेस इथं नव्हते, आप्पांचं वेगळं काम होतं, वेळेचं एकत्र बसायचं गणित जुळत नव्हतं. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची बैठक झाल्यानंतर तासा 2 तासातच राष्ट्रवादीची बैठक झाली आणि आज बैठकीत काल त्या दिवशीच ठरलं की दुसऱ्या दिवशी आपण बैठक घेऊन हा निर्णय घोषित करू. तो आज राजू मामा आम्ही सगळेजण आज हा निर्णय आता जवळजवळ घोषित करतोय.
जागावाटपाचं सूत्र अंतिम कधी ठरेल? ठरेल ना तेवढं तुम्ही ते आता मी कायम सांगतो पत्रकारांना शिल्लक आहे. तुम्ही जागा वाटू द्या, थोडे निकाल लागायची वाट पहा. तुम्ही निकाल बी तुम्हीच लावून टाकशाल, जागा बी तुम्हीच वाटून टाकशाल. काही काम देवकर आप्पांना ठेवा, अनिल दादांना ठेवा, राजू मामांना राहू द्या काही काम. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये